हॅलो, तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5वी आणि 8वीचा स्कॉलरशिपचा रिझल्ट हा शिष्यवृत्ती 5वी आणि 8वीचा स्कॉलरशिपचा रिझल्ट हा लागलेला आहे 2026चा. तर व्यवस्थितरित्या पूर्ण सूचना ऐका. हा रिझल्ट कसा बघायचा, काय बघायचा आणि उद्या 2 दिवसात तुम्हाला मेरिट लिस्ट काय लागेल याचाही व्हिडिओ येणार आहेत. व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत नक्की बघा की व्हिडिओमध्ये आपल्याला कसा कसा आपला निकाल बघायचा आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत आणि तुम्हाला काय स्कोर आलाय हे मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरायचं नाही. तर लवकरात लवकर तुम्हाला दाखवतो की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि लवकरात लवकर अशाच अपडेटसाठी ग्रुपमध्येही जॉईन होऊन जा आणि लवकरात लवकर ज्या आपल्या एक्झामची तयारी चालू आहे पुढच्या त्या एक्झामसाठी ग्रुपमध्ये जॉईन होऊन एनरोल करून घ्या. तर बघा, आपण लगेचच दाखवतोय तुम्हाला की कसं कसं आपल्याला काय काय करायचं स्टेप वाईज. बघा, सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचंय, जी आपली साईट आहे त्याच्यावर तुम्हाला टाईप करायचंय काय, PUPPS. PUPPS जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला व्यवस्थितरित्या अशा एक डेस्कटॉप ओपन होणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थितरित्या बघू शकतात की तुम्हाला इथे बघा ही अशी प्रकारे साईट येते PUPPS MSc शिष्यवृत्ती परीक्षा 2026 वर तुम्हाला जायचंय. त्याच्यानंतर 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा या संकेतस्थळावर जाण्यासाठी असं येस ऑर नो येईल. त्याच्यावर जर तुम्ही गेला आणि क्लिक केलं तर तुम्हाला व्यवस्थितरित्या असा डॅशबोर्ड ओपन होणार आहे त्यांचा. आणि त्याच्यानंतर अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी इथे तुम्हाला जायचं आहे. मग इथे बघा तुमचा सीट नंबर, इथे तुमचा सीट नंबर आणि व्यवस्थितरित्या मदर नेम, आईचं नाव सर्व कॅपिटल मध्ये जर तुम्ही टाकलं आणि सबमिट केलं तर तुमचा रिझल्ट तिथे शो होणार आहेत. लवकरात लवकर रिझल्ट बघा आणि तुम्ही कुठून बघतायत, तुम्हाला काय स्कोर आलाय हे मला सांगायला विसरायचं नाही. धन्यवाद.